भगवंत जे करतो ना ते या सर्व जीवाच्या कल्याणासाठीच करत असतो. ऐक म्हटले राजन, एक चोर चोरी करण्यासाठी घराच्या बाहेर पडला. एक चोर चोरी करण्यासाठी घराच्या बाहेर पडला आणि रस्त्याने जात असताना ठेस लागून तो खाली पडला, त्याचा पाय मोडला. ऐक राजन, ठेस लागून त्याचा पाय मोडला, परंतु चोरी करण्याच्या पापापासून तो वाचला का नाही सांग. तसेच माझे भगवंत करतात. मग पाय मोडला म्हणजे भगवंतानं वाईट केलं का? नाही, चोरीपासून तर वाचवलं ना. ऐक म्हणले राजन, घरामध्ये बरेच काही आपल्या कुटुंबामध्ये माणसं असतात. आई असते, वडील असतात, भाऊ असते, बहीण असते, मुलगा असतो, बरोबर. मग आई वडिलांनी मुलाच्या पाया पडायचं असते का? सर्व संबंध जोडलेले आहेत राजन. भगवंत माझे समदृष्टीच आहेत, समदृष्टीच आहेत. सुख महाराज म्हणले राजन, हा जीव जसं कर्म करतो त्या कर्मानुसार भगवंत त्याला सजा करीत असतात. आपण जसं कर्म करतो ना तसंच फलश्रुती आपल्याला मिळत असते. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सरोवर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ पुरेश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ पुरेश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ पुरेश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ पुरेश्वर. क्षणिक सुखासाठी पुण्य कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मभोगी तो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, फळ देतो ईश्वर, फळ देतो ईश्वर. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे श्याम. जसं कर्म करील हा जीव तसं फल त्याला भेटत असतं राजन. राजन, भगवंताने अनमोल असा नरदेह या जीवाला प्राप्त करून दिलाय. त्याचा फायदा काय आहे, त्याचं स्टेशन कुठं आहे हे त्याला कळत नाही. ऐका, आपण तिकीट परभणीचं काढलं बरं का, परभणीचं काढलं आणि आपण जर म्हणले शेलूला जायचं, चालेल का? चालेल का? नाही ना. कंडक्टर खाली उतरून हाकलून देईन का नाही? तसंच आपल्याला जीव द्यायलाय भजन करण्यासाठी. जर आपण नाही केलं तर मग ती कंडक्टरवरचं येते खाली, जाते घेऊन. मग त्याच्यामुळं राजन, भगवंत समदृष्टी आहेत. हा जीव आपल्या विलास भोगामध्ये रमून गेला आहे, आंधळा झालाय. आंधळा म्हणले विषय भगवान, आंधळा झालाय. मोज मज्जा करतो, खाण्यापिण्यामध्ये आपलं अख्खं आयुष्य घालवतो. कुटुंबाचं भरण पालन पोषण करण्यातच दंग असतो. पण ज्या दिवशी तो वरी जातो, यम त्याला घेऊन जातात आणि वरी घेऊन गेल्यानंतर यम त्याला उंच टेकडीवर नेतात. खाली मुंडकं वर पाय करतात, उंच टेकडून खाली फेकून देतात. तेव्हा जीव म्हणत असतो, मला सोडा, मला सोडा, सोडा सोडा म्हणत असतो. दुःखच काय अवघड आहे बघा.
ती एक अभंग आहे भगवान संत श्री जगद्गुरु तुकोबराचा. पुढे अवघड यमगंड यमगंड पुढे अवघड यमगंड यमगंड पुढे अवघड यमगंड पुढे अवघड यमगंड विषयाची सुख येते वाटे गोड विषयाचे सुख येते वाटे गोड पुढे अवघड यमगंड यमगंड पुढे अवघड यमगंड. विषयाचे सुख येते वाटले गोड पुढे अवघड यमदंड. विषयाचं सुख उपभोगत असताना माणसाला आनंद वाटते, गोड वाटते. ते स्वर्गीय वैकुंठवासी इंगळे बाबा एक दृष्टांत सांगायचे. बाबा, एका माणसाच्या माग वाघ लागतो. वाघ लागतो, झाडावर जावा, झाडावर आग्या मोहळ असते. विहिरीत उडी मारावा, खाली साप असते. उडी मारते, आलाच वरी त्या एका मुळीला ते फांदीला परांबीला वडाच्या लटकून उभा राहते. लटकून राहते किती बघा ना, इतकं लटकून उभा असतंय तरी बी वरून त्या मधाचा, त्या मोहळाचा मध मनाच्या नाकाच्या शेंडावर पडते आणि ते असा जीभीनं चाटते. म्हणजे किती गोड मध्ये. तसंच क्षणिक सुख भेटते या संसारामध्ये. क्षणिक सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत एवढे. अल्पशा सुखासाठी माणूस डोंगरा एवढं दुःख सहन करते. परंतु ऐका, अल्पशा दुःखासाठी डोंगरा एवढं सुख सुद्धा मिळू शकते. पण आपण तसं भगवंताचं चिंतन करायला पाहिजे, तर करत नाही आपण. राजन हा जीव विलासामध्ये रमून गेलेला आहे. त्याला हा देह कशासाठी मिळाला हेही त्याचं भान नाही. अनेक पापे करतो माणूस. अनेक पापाची खूप प्रकार सांगितले बघा. कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. या शरीराने माणूस काही पाप करतो, काही वाचेने पाप करतो. कोणाची निंदा करणं, कोणाची चुगली करणं. आपल्याला बघा तुम्ही, 4 पुरुष एकत्र झाले, 4 महिला एकत्र झाल्या, कोणाची तरी चुगली करते आणि कोणाची निंदा करते आणि चालूच असते. कधी कधी महाराजाची बी करायला चालू असते. काय बोलू लागलं कोणाच ठाऊक, ते काही सांगू लागलं. याला वाचिक पाप म्हणतात. शरीरानं केलेले पाप, काही मनानं केलेले पाप. मनामध्येच कोणासाठी ईर्ष्या उत्पन्न होणं, हे करणं, असे खूप पापाचे प्रकार सांगितलेले आहेत. जसं पाप तशी भगवंत त्याला सजा देत असतो. जेव्हा सुख महाराज असं राजा परीक्षेला सांगत होते, राजा परीक्षिती खूप भ्याली, भीती वाटू लागली त्यांना. भीती वाटू लागली तेव्हा सुख महाराज म्हणे, राजन तुला वाटतंय ना